एक मोठी बातमी हाती येते। केस पोलिसांकडून मोस्ट वॉन्टेडचं प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती द्या असा या प्रसिद्धी पत्रकामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, आवाहन करण्यात आलेलं आहे। सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे 3 आरोपी फरार आहेत। फरार आरोपींबद्दल माहिती मिळावी यासाठी हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आपण हा फोटो बघतोय ज्यामध्ये आपण बघतोय की वॉन्टेड आरोपी म्हणून या तिघांचं नाव देण्यात आलेलं आहे। सुदर्शन गुले वय 26, कृष्णा आंधळे वय 30, सुधीर सांगळे वय 23 या 3 जणांचा शोध सध्या सुरू आहे आणि त्यांची माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी हे प्रसिद्धी पत्रक जारी केलेले आहे। स्वानंद पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। स्वानंद, या 3 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच श्रीरंग, गेल्या 24 दिवस होत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला। मात्र जे या प्रकरणातले 3 आरोपी आहेत हे अद्यापही फरारच आहेत। त्याच अनुषंगाने बीड पोलिसांकडून केज पोलिसांकडून एक जे आहे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय। यामध्ये सुदर्शन गुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांचा फोटो देखील देण्यात आलाय। त्याचबरोबर खाली या ठिकाणी जे आहेत ते 5 अधिकाऱ्यांचे नंबर हे थेट देण्यात आलेत आहेत आणि यावर जर कुणाला माहिती भेटल्यास या आरोपींची तर ही थेट माहिती जी आहे ही पोलीस अधिकाऱ्यांना देण्याची विनंती केज पोलीस ठाण्याकडून करण्यात आली आहे। आणि आता जे हे आरोपी आहेत यांना पकडण्यासाठी जे पोलीस आहेत हे अधिक प्रकारचं जे आहे ते आपण बघू शकतो की हे सगळं या ठिकाणी हे करू शकतात। आता एकंदरीत आता या तपासाला वेग जो आहे तो कसा आणता येईल यासाठी पोलिसांनी आता हा प्रसिद्धी पत्रकाचा एक नवीन जारी केलेला आहे। धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। आपण बघतोय की 3 आरोपींचं प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। पाहिजे आरोपी म्हणून या तिघांची नावं आणि फोटो हे देण्यात आलेले आहेत। सोबतच पोलीस अधिकाऱ्यांचे फोन नंबर देखील देण्यात आलेले आहेत। या आरोपींबद्दल काहीही माहिती तुम्हाला असल्यास कृपया पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधा।